बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दौंडमध्ये वाहतूक कोंडीचा फटका बसला। दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जाताना दादांचा ताफा हा ट्रॅफिकमध्ये अडकला। सभेत वेळेमध्ये पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं। तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला होता। यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य करत राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची आहे असं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून मला एकट्याला टार्गेट केलं जातंय, मात्र त्यांनी मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेटमध्ये कधीच बसू शकत नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे। मागील 35 वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व असलेली माजी आमदार आणि काँग्रेस नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलंय। यावेळी देखील जनता आमच्या पाठीशी उभी राहील अशी आशा जुनैद दुर्राणी यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला गेलाय। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकून पैसे वाटपाचा आरोप केला होता। यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। आमदार निलेश राणेंनी निलेश राणे यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप केला होता। यावर आता बळीचा बकरा कोण बनणार हे 3 तारखेला कळेल असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे। नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अपील केल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगर परिषदेची निवडणूकही पुढे ढकलली आहे, तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगर परिषदेच्या एका जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच एका उमेदवारानं उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता गवळी यांनी घोडा गाडीवरून प्रचार केला। प्रदूषणाबाबत जनजागृती आणि चांदूर रेल्वेची ओळख कायम राहावी यासाठी अनोखा प्रचार करत असल्याचं नम्रता गवळी यांनी स्पष्ट केलं। जालन्याच्या अंबड नगरपालिकेवर भाजपनं एक हाती सत्ता येणार असल्याचा दावा केला। विरोधकांचा सुपडा साफ होणार असं म्हणत आमदार नारायण कुचे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही झाडं तोडून साधुग्राम उभारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्यानंतर सर्व स्तरामधून वृक्षतोडीला कडाडून विरोध होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तपोवन इथं वृक्षतोडी विरोधात आंदोलन करण्यात आलं। पाहुयात पुढची बातमी। नगर परिषदेच्या प्रचारात उपमुख्यमंत्री शिंदेंनी पांढरकवडा आणि संगमनेरमध्ये MIDC सुरू करण्याचं आश्वासन दिलं। त्यासाठी शिंदेंनी लाव रे तो फोन हा फंडा वापरला खरा, पण त्यावरून शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथे MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। तर शब्द देऊ मी त्यांना, मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही। ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू। लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा। अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग। काल सगळं मंजूर होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये ही शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे। नगर परिषद निवडणूक प्रचारात या 2 बड्या नेत्यांमध्ये सामना रंगला आहे। मतदारांना चुचकरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वासनाचा नवा फंडा वापरला जातोय। त्यासाठी ते आपल्याच पक्षांच्या मित्रांना फोन करतात, त्यानंतर फोनवरून ते जनतेच्या मागणीप्रमाणे आश्वासनं देतात। यवतमाळच्या पांढरकवडा आणि अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये त्यांनी हा फंडा वापरला होता। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे।
नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. ओके. संगमनेरमधील शिंदेंच्या या लाव रे तो फोन फंडानंतर राजकारण तापलं नाही तरच नवल. संगमनेरचे माजी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी शिंदेंच्या या आश्वासन फंडाचा खास आपल्या शैलीत समाचार घेतलाय. इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. बाळासाहेब थोरातांनी गेली अनेक वर्ष संगमनेरचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. पण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खाताळांनी बाळासाहेब थोरातांना धूळ चारली. ती सल आजही थोरातांच्या मनात कायम आहे. अशातच नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये येऊन MIDC सुरू करण्याचं आश्वासन देत एक प्रकारे थोरातांना डिवचलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. एकीकडे थोरात विरुद्ध शिंदे असं चित्र असतानाच दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबेंमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. वाघ आणि सिंहाच्या लढाईवरून हे नेते भिडले. तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला, टायगर वर्सेस लायन, तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला, वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार. टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. निवडणूक प्रचारात आश्वासनांचा महापूर आलाय. सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाचा सपाटा लावलाय. नेते जिथं जातील तिथं आश्वासनांची खैरात करत आहेत. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. सगळे लोक इथे जमले आहेत. त्यांचा सर्वे आणि याचा विषय सिटी सर्वे झाला नाही तर तेवढा करून द्यायचा एक आदेश झाले. तर शब्द देऊ मी त्यांना. हा, मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू. या आश्वासनावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचं मोहोळ उठलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप प्रचारात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवतीये. मंच नगरपंचायत निवडणुकीमधील उच्च शिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानं त्यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचार केला. भाजपच्या नाराज गटानं प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरवलंय. परांडा नगरपालिका निवडणुकीमध्ये 21च्या 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल नाही लावणार असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलं आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदाकर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली. तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहे का असा सवाल बच्चू कडूंनी विचारलेला आहे. राणा दाम्पत्यावर त्यांनी निशाणा साधला. नवऱ्याचा पक्ष भाजप विरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधला. वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 आणि 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष साबीर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिलंय. साबीर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाच्याला शिंदे सेनेचं तिकीट मिळालं. त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा आहे. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केला. अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलं. मंत्री संजय सावकारांनी 20 वर्षात कुठलाही विकास केलेला नाही, भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.
बदलापूरची प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डायलॉग बाजीनं गाजली। बदलापूर में शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं शिंदे म्हणाले। काही लोक मला म्हणतात तुम्ही झोपता कधी उठता कधी, मी त्यांना सांगतो मी झोपण्यासाठी आलो नाही तर मी झोप उडवण्यासाठी आलोय असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। वाशिमच्या मंगरुळपीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे डॉक्टर दिलीप रत्नापारखी निवडणूक लढवत आहेत। या मंगरुळपीर शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतरही समस्या मार्गी लागाव्यात यासाठी मी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक मैदानात उतरलोय असं ते म्हणाले। बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागामध्ये शिवसेना शिंदे गटानं पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली आहे। या शिंदे गटाच्या तर भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। वेंगुर्ल्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या। मनसर नगर पंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। या ठिकाणच्या प्रचारावर बिबट्याचं सावट पाहायला मिळतंय। निमशहरी भाग असणाऱ्या मनसरच्या वाड्या वस्त्यांवरील शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचाराला येऊ नका असं सांगतायत। वेंगुर्ल्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं। भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली। ते कराड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते। लातूरच्या औसा नगर परिषदेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे। औसामध्ये 30% मुस्लिम मतदार आहेत। हे मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली। आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपला इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे याची चर्चा रंगली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर उभे आहेत। मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास मी शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना रस्ते, वीज तसंच स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना शहरात आणेन असं आश्वासन त्यांनी दिलं। धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाढवे यांच्या प्रचारासाठी भूम शहरामध्ये रॅली काढण्यात आली। तानाजी सावंतांनी उमेदवारांसाठी शहरात पदयात्रा काढली। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी मला राम सातपुतेंनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंग मोहिते पाटलांनी केला। अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मोहिते पाटलांनी खुलासा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पोलिसांनी खास चेक नाका उभारलाय। संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते। वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे। मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचे प्रात्यक्षिक देण्यात आलं। यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण निकम उपस्थित होते। लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। जुन्या पुणे मुंबई हायवेची वाहतूक कोंडी, शहरातील मूलभूत समस्या हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं। नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 उच्च शिक्षित जावांमध्ये लढत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर रिंगणात आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लेनी स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। रामदास आठवलेंनी तर निवडणुका आल्या की इतर पक्षांकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आहे पण धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला।
महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले. दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले. इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत मेहबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकरांनी केली. भाजपचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे. मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो, मला भाजप माहिती आहे असंही जानकर म्हणाले. समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार आहे. एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी आहे की समान नावाच्या 2 किंवा जास्त व्यक्ती आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये तब्बल 11 लाख नावं दुबार असल्याचं आढळून आलंय. पेणमधील युतीबाबत महेंद्र दळवींना उशिरा शहाणपण सुचलं असा पलटवार अनिकेत तटकर यांनी केला. तर आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, आम्ही आहोत तिथे सुखी आहोत असं प्रत्युत्तर सुद्धा त्यांनी दळवींना दिलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे आहेत असं म्हणत मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध अनगरमध्ये केले. दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले. इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत मेहबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली. भाजपचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे. मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो, मला भाजप माहिती आहे असंही ते म्हणाले. समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार आहे. मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा शनिवारी सासवड इथल्या माऊली गार्डनमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक मराठी सिनेकलाकार आणि सूरजचे चाहते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी इथले शेतकरी शेवंतराव कारभारी पाटरे यांनी कांद्याला बाजारभाव नसल्यानं हताश होऊन 2 एकर कांदा पिकावर रोटावेटर फिरवला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये कंटेनर आणि आयशर टेम्पोची धडक बसली. त्यामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. सांगलीमधल्या जत तालुक्यातील डफळापूर इथं बंधाऱ्यामध्ये बुडून 4 वर्षीय रेणुका शिवदास ढोबळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्यांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त केल्या. परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आणले. विरारच्या नारंगी फाटकाजवळ टँकरच्या धडकेत 17 वर्षीय हर्ष कदम या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतलं. पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्याची ईडीची कार्यवाही रद्द करण्याची चोक्सीची याचिका विशेष न्यायालयानं फेटाळलेली आहे. तर यंदा एप्रिलमध्ये बेल्जियममध्ये झालेल्या अटकेनंतर चोक्सीनं विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये हा अर्ज केला होता. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. बातम्यांचा वेगवान आढावा.
संभाजीनगर चिखलठाणा औद्योगिक वसाहतीलगत ब्रिजवाडीमधील कोट्यावधी रुपयांच्या 54 एकर गायरान जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विकण्याचा डाव उघडकीस आला। महसूल मंत्री, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, शिक्के, लेटरहेड करून हा घोटाळा केला जात होता। मात्र गेवराईच्या नायब तहसीलदारांनी वेळीच स्थानिक प्रशासनाला ही कागदपत्र पाठवली, त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खळबळ उडून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर आले। कल्पनाच्या प्रियकराच्या पाकिस्तानातील भावाला भारतामध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब पोलिसांच्या तपासातून उघड झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणी 2 सराई चोरट्यांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 8 मोटारसायकल जप्त केल्या, तर या प्रकरणामध्ये क्रांती चौक पोलिसांनी 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। प्रदूषणाचे नियम मोडले म्हणून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे। प्रकल्पाच्या कार्यस्थळी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागानं हे कठोर पाऊल उचललंय। नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। 100 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत। त्यासाठी वर्षाला 4,14,00,000 रुपये खर्च होणार आहे। वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करणार आहेत। गोंदिया नगर परिषदेतील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकललेली आहे, त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झालाय। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा अकनगिरे यांच्या उमेदवारीवरून आक्षेप नोंदवण्यात आला। अतिक्रमण केलेल्या जागेवर शोभा अकनगिरे यांनी घर बांधण्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यात। कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवल्यानं निवडणूक पुढे ढकलली आहे। नवी मुंबईतील उरणमधील भाजपचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी चक्क मतदान केंद्रावरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी संतप्त नागरिकांनी नंदकुमार लांबेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून हकललं। संविधान दिन साजरा करण्यासाठी समता अधिवक्ता संघाच्या वतीनं व्हॉइसेस ऑफ सॉव्हरनिटी अ कॉन्स्टिट्यूशनल डायलॉग हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झालेल्या कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात ॲडव्होकेट साक्षी संजय नीता कोल्हापुरे यांना उत्कृष्ट निबंधासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला। पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज नवीन कॅडेटची तुकडी सैन्यामध्ये रुजू झाली आहे। NDAमधून भारतीय सैन्य दलात रुजू होणारी ही 149वी तुकडी आहे। रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। 28 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांनी 2,06,995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवलाय, तर गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता। सोने चांदीच्या भावात सलग 5व्या दिवशी भाववाढ झाली। चांदीच्या दरात 7,700 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी 1,74,000 रुपयांवर पोहोचली आणि सोन्याच्या भावात सुद्धा 1,400 रुपयांची वाढ झाली आणि ते 1,28,200 रुपयांवर गेलं।